सर आपले क्लासेस माझा एक मित्र आहे नांदेडचे, त्यांनी 2 महिने आधी आपले क्लासेस अटेंड केले होते. तर त्यांना ट्रेडिंग सुरू करायला साधारण 15-20 दिवसाचा वेळ लागला. पण पुण्यावरून येताना स्टेसाठी तो माझ्याकडे थांबला 1 दिवसासाठी. चुकून त्याची पिशवी माझ्याकडे विसरली होती. त्या पिशवीमधून नोट्स काढल्या, त्याला फोन केला, तर तुझ्या नोट्स वगैरे इथं विसरलेल्या आहे, मी जेव्हा आता नंतर 1-2 दिवसात माझं येणं होईल म्हणे त्यावेळेस घेऊन जातो. मी त्याच्याकडून माहिती घेतली सर. फक्त म्हटलं हे नोट्समध्ये नेमकं म्हणजे कसे पॅरामीटर्स वगैरे किंवा काय मग त्यांनी मला फक्त सांगितलं का हा पॅटर्न आहे, इथं चार्टमध्ये हे पाहायचं आपल्याला, हे ऐकण्याचे कॅन्डल्स वगैरे. आणि ॲक्च्युली 2016पासून मी इक्विटीमध्ये काम करतो, कमोडिटीमध्ये केलेलं नव्हतं. तर मग त्या नोट्स विसरल्यामुळं मी कमोडिटी अकाउंट ओपन केलं. तुमच्या पॅरामीटर्सनुसार एंजल वनचं अकाउंट ओपन करून त्या पॅरामीटर्सनुसार हे सेट केले सगळे आणि तो चार्ट पाहायला सुरू केला. तर त्याच्यामध्ये इंट्राडेमध्ये सर एवढं तर काही कारण ते जे असतं ते ब्रोकरचे चार्ट्स वगैरे असतात. एक ट्रेडिंग व्ह्यूचं पण चार्ट माझ्याकडं केलं होतं मी. पण ते चार्ट जे असतात ना सर, ते एवढे ॲक्च्युली म्हणजे एक तर खूपच फ्लक्च्युएशन देतात किंवा मग स्मूथिंग लाईन देतात. तर त्यामुळे ते आपल्याला जो ॲक्च्युअल पाहिजे ट्रेड किंवा एंट्री वगैरे पाहिजे ती त्याच्यात कन्फर्मच होत नव्हती. पण सर तुमचा एक आहे ना हाऊ पॅटर्न जो होता, तर मी 15 दिवस पेपर ट्रेडिंग केली ना, 15 दिवस पेपर ट्रेडिंग केली. पण ते ॲक्च्युली अशी केली मी का तुमचं जे इंट्राडेचं समजा एन पॅटर्न होता ना, ते एन पॅटर्नला स्टडी करत त्या पद्धतीने हे केलं, पेपर ट्रेडिंग केली. पण मी तुम्हाला त्या दिवशी प्रश्न विचारला होता, परवा दिवशी सेकंड डेला, का सर तो खालच्या साईडला जो छोटा एन पॅटर्न होता त्याला आपण कन्सिडर करायचं की नाही. मी फक्त त्याच पॉईंटला कन्सिडर करायचं सर, कुठं एन पॅटर्न बनला का तेच करायचं. आणि तो दर अर्ध्या तासाला बनतच राहतो मार्केटमध्ये. पण ॲक्च्युअल एन पॅटर्न काय बनतो हे त्या दिवशी आपलं क्लिअर झालं. दुसरी गोष्ट अशी सर, हाऊ पॅटर्नमध्ये एक्झॅक्ट मला ती मुवमेंट कळाली, इंडिकेटर्स भेटले, ती रॅली घेतली, 1200 पॉईंट्सची रॅली कन्फर्म भेटली सर मला त्याच्यामध्ये. त्यानंतर 8-10 दिवस 200-250 पॉईंट्सची रॅली मला भेटली, कारण ती इंडिकेटर्सला मग मी सेट झालो आणि त्यानुसार ते करायला लागलो होतो. त्यानंतर काय झालं, एकाच दिवसामध्ये सर 700 पॉईंट्सचा माझा लॉस झाला त्याच्यामध्ये. ॲक्च्युली मायक्रो ट्रेड होता, 700 रुपयाचाच लॉस आहे, का मोठा नाही आहे. पण मनामध्ये त्या दिवशीच कळालं की हा 700 पॉईंट्सचा लॉस एक तर 7,000त कन्वर्ट होईल, 70,000त कन्वर्ट होईल, म्हणजे 7 लाखातसुद्धा कन्वर्ट होईल. कारण आपल्याला काम याच्यातच करायचं आहे, बाकी चालूच आहे. बाकीला तर काही हात का लावायची गरज नाही, तिथं डोकं पण लावायची गरज नाही, तिथं फक्त उभं राहिलं तर काम होतं. पण याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल आपलं डोकं लावायचं आहे. आणि आपण ज्या नोट्सवर काम करतो आहे, तर म्हणजे आपण ज्या कोर्स करता काम करतो म्हणा, किंवा ज्या नोट्स आपण पुस्तक वाचतो आहे त्याचे आपल्याला अजून काहीच हे नाही. म्हणजे सॉफ्टवेअर ते जे तुमचे पॅरामीटर्स जे बसवलेले सेट केलेले वगैरे आले का ते पॅटर्न्स तुम्ही बनवलेले, त्याचं आपल्याला ॲक्च्युली तुमच्याकडेच येऊन घ्यावं लागेल हे मला कळालं. मी स्वतःहून कॉन्टॅक्ट केलेला आहे सर, स्वतःहून मेसेज टाकला, त्यांना कॉन्टॅक्ट केला, म्हटलं माझी सीट रिझर्व करा, म्हणजे बॅचची माहिती घेतली आणि ती बॅच हे केली सर, बुक केली आणि फीस वगैरे भरून इथं आलो सर. सर माझ्या अनुभवावरून सांगतो, मी फक्त 2च महिने झाले सर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नोट्स तुमच्या ज्या दिवशी भेटला ना त्याच दिवशी कमोडिटी अकाउंट ओपन केलं आणि त्या दिवशीपासून करतो आणि चांगल्या बऱ्यापैकी अनुभव आला आहे सर. पण एक गोष्ट ध्यानात आली सर, तुम्ही जे सांगितलं होतं ना का तुम्ही सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करा, पेपर ट्रेडिंगचं एकले मस्त फंडा केला तर सर. मी 2 बँक अकाउंट आहे माझे, एका बँक अकाउंटला 20,000 रुपये टाकून ठेवले. ट्रेडिंग करताना काय करायचो, त्याचे हे घेतलं ना आपलं ट्रेड घेतला ना मायक्रोचा, तर तेवढे पैसे माझ्या रेग्युलर अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचो. आणि मग त्याच्यात प्रॉफिट झालं ना का त्याच्यात प्रॉफिट इकडून प्लस करायचे, ह्या अकाउंटला टाकायचे, परत हे करायचं. हे का 1 हप्ता केलं सर, एका हप्त्यामध्ये ध्यानात आलं सर 200-300 रुपये आपले ह्या अकाउंटला कमी बसायले, म्हणजे कुठंतरी आपण कमी पडतोय. परत नंतर जेव्हा केलं तेव्हा 1,001 रुपयाचं ते प्लसमध्ये आलं. त्या टायमिंगला कळालं जर मार्केट पैसा पण देऊ शकतं, आपलं डोकं पण चालू शकतं, तर मग इथे यावंच लागणार आहे. आणि मी बऱ्यापैकी सगळ्यांना हेच सांगेन का आपल्यामध्ये बरेच जण फ्रेशरच आहे, चर्चेमध्ये सगळ्या गोष्टी ध्यानात आलेल्याच आहे. पेपर ट्रेडिंग पहिले करा सगळ्यात आधी, पेपर ट्रेडिंग. आणि करशाल ना तर पेपर ट्रेडिंगमध्ये सिरियस माणूस राहत नाही. का बरं राहत नाही माहिती आहे का, कारण आपण फक्त हाताने आकडा लिहिलेला राहतो. तर ते हाताने आकडा लिहिल्यामुळे ना जे इमोशन्स त्या पैशासोबत असतात ना ते आकड्यासोबत नसतात.
तर तुमची ती 1200 पॉईंट्सची जरी लॉस मेकिंग राहिली जरी म्हणजे लॉस जो आहे ना तो 1200 पॉईंट जरी दिसत राहिला 1000 पॉईंट जरी दिसत राहिला ना तरी तुम्ही म्हणशाल होल्डच करू पोझिशन, काय होल्डच करू. आणि जेव्हा 2-4 दिवसानंतर प्रॉफिट दिसेल ना तुम्ही म्हणशाल नाही नाही पोझिशन कॅरी फॉरवर्ड होते आपली. त्यामुळे ते करूच नका. पेपर ट्रेडिंग करशाल एक तर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने करा, नाही तर सरळ सरळ मायक्रोमध्येच करतात आहे ना. पानं फाडा वहीचे, प्रत्येक पानावर 1000 रुपये लिहा, आकडाच टाका, 1000 रुपये लिहा, नंतरच्या 2000ला 100च्या नोटा लिहा आणि प्रत्येक वेळेस रोज आला का त्या डब्यातून काढायचे आणि डब्यात टाकायचे. एवढंच काम करा. इमोशन्स जुळवा, कारण पैसा इमोशन वगैरे सगळं काही. आणि दुसरी गोष्ट सरांनी जे स्टार्टिंगला बोलले की त्यांचा मुलगा IT सेक्टरला आहे वगैरे पैसा कमवला. सरांनी पण सांगितलं गोव्याच्या सरांनी की त्यांचे बिझनेस वगैरे असतात. हे पण सांगतो फक्त पैसा कमवू नका, त्याला खर्च करायला पण शिका, जेणेकरून काय भूक वाढतील. भूक वाढली ना तर माणूस चांगलं काम करतो आणि जास्त काही करतो. ही गोष्ट सांगतो. नुसतंच कमवत राहिला ना सर, FDवर FD करा, 10 लाखाची FD करा तुम्ही ना, तुम्हाला असं वाटतं आयुष्यभर आपल्याला काहीच करायची गरज नाही. फक्त ते FDतून 1 लाख रुपये काढा 10 दिवसात उडून टाका, तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाटणं आपल्याला कुठंतरी मजुरीला का व्हायला जावंच लागेल. त्याच्यामुळे पैशासोबत जर खेळायचं आहे ना खर्च पण करायला शिका. मी वर्षभर आधी सर माझी कंडिशन अशी होती ना, मी कोणाला मला जर नुसतं आरे जरी केलं ना गरज नाही म्हणायचं. मी जो जॉब सोडलेला ना सर सगळ्याचं ड्रीम जॉब इथलचं. ज्यांना ज्यांना सांगितलेलं ना ते म्हणते सर तुम्ही इथं कसे, अरे मी सर 2 गव्हर्नमेंट जॉब सोडून आलो मी. आपल्या नॉलेजला चॅलेंज नाही सर, ठरवलं ना संपला विषय, अचीवच करतो मी. पण तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये पण आता शिक्षक वगैरे भरपूर आपले सर येते. तुम्हाला सांगतो सर काय जॉबमध्ये एकच प्रॉब्लेम असतो, पैसा येतो भरपूर येतो सगळं काही येतं, वेळ येत नाही बरं का. म्हणजे दिवस तेच खातं फक्त रात्र आपल्याला, रात्री काय करणार सर, रात्री फक्त चोरच फिरत असतात सर. रात्री फक्त चोरच फिरतात, चांगला माणूस फिरत नाही. आणि वेळ तर असं भेटत नाही. मग सर जर कमवलेल्या पैशाचं उपभोग पण घ्यायचा आहे बरोबर आहे, आणि पैसा पण कमवत राहायचा आहे, कारण नुसतं उडवणं पण नाही आहे. आणि ते जर सगळं काय आयुष्य जगायचं आहे ना तर त्याच्याकरता मला वाटतं कमोडिटीसारखं सेक्शन नाही सर, असं बिझनेसच नाही सर का जो आपल्याला कॉन्स्टंट एवढा पैसा देत राहील किंवा काय. आणि हा कॉन्स्टंट नाही आहे सर, हे आपल्या डोक्याचा खेळ आहे सगळा. खूप पैसा देत राहतो, खूप पैसा खेळत राहायचं दिसतं याच्यामध्ये. आणि टार्गेट सेट करा. जसं मी तर माझं पर्सनली सांगतो, एक झालं अजून म्हणजे मी आधी जे आता चार्ट वगैरे वापरले नाही, मला त्याला शिफ्ट व्हायला तरी 1 महिना लागेल त्याच्यावरून आपल्या चार्टवर सेट व्हायला. तर मी ते मायक्रोचे ट्रेड करणार आहे सर. आणि एक 3-1 महिने त्याच्यानंतर मिनीमध्ये शिफ्ट होईल. आणि आता 6 महिन्यात गोल आहे सर, मग ते मेगामध्ये झाल्याशिवाय तर पर्याय नाही, कारण आपले स्वप्नच मोठे, हाऊस मोठी आहे, शौक मोठे, त्याला काय करणार आहे सर. आता देवाने आपल्याला तसं बनवलं तर आपल्याला तसं जगावंच लागणार आहे. आणि थोडी मेंटॅलिटी वेगळी सर आपली, त्यामुळं तर ह्या गोष्टी खरं सांभाळा. पेपर ट्रेडवर ध्यान द्या, व्यवस्थित करा, हे नक्की सांगा. अनुभवावरून सांगतो, पेपर ट्रेडवर ध्यान द्या म्हणजे द्या आधीपर्यंत. ठीक आहे, धन्यवाद.